नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत की फॅम पे कसं लॉग इन करायचं. काही लोकांना समजत नाही की फॅम पे कसं लॉग इन करायचं, त्यांचं काय थोडंसं एरर येतं. तर ते आपण आज बघणार आहोत की कसं लॉग इन करायचं आहे. पहिले तर आपल्याला फॅम पे डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड झाल्यानंतर लॉग इन करण्यासाठी त्याला ओपन करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस ओपन होईल. त्याच्यानंतर तुम्हाला इंटर फॅम ॲप असं क्लिक करायचं आहे इथे. आणि इथे तुम्हाला तोच नंबर डायल करायचा आहे जो तुमचा आधार कार्डला लिंक असेल. नाहीतर मग इथे लॉग इन होणार नाही, कारण तुमचं फॅम पे हे आधार कार्डवरून चालणार आहे. तर तुम्हाला इथे तुमचा जे नंबर आहे ते तुम्हाला इथे फिल करावं लागेल. त्याच्यानंतरला मग नेक्स्ट करून तुम्हाला एक तुमचे इथे SMS येणार तुमच्या ज्या नंबरवरती कन्फर्मेशनसाठी. थोडा वेळ वेट करून थांबायचं, म्हणजे तुम्हाला थोड्या वेळाने OTP येणार. अशा प्रकारे इथे बघा आपलं फोन नंबर व्हेरीफाईड झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुढे कंटिन्यू क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतरला मग तुम्हाला इथे तुमची जीमेल ID असेल अगोदर दिलेली, किंवा तुम्ही न्यू अकाउंट ओपन करत असाल तर तुम्हाला जर न्यू अकाउंट ओपन करायचं असेल तर तुम्ही खाली डोंट हॅव ॲक्सेस युअर ईमेल इथेही क्लिक करू शकता. किंवा तुमचं जर अगोदर अकाउंट ओपन असेल तर ओपन होत नसेल तर तुम्हाला व्हेरीफाय विथ युअर गुगल किंवा तुम्ही व्हेरीफाय विथ OTP सुद्धा करू शकता, जेणेकरून तुमच्या जीमेलवरती तुम्हाला OTP येईल. तर आपण व्हेरीफाय विथ OTP करूया. तेवढ्याच वेळात इथे आपल्या जीमेलवरती OTP येईल. थोडा वेळ वेट करायचा आपल्याला इथे. तर आपल्या इथे OTP आपण फिल केलेला आहे. युअर ईमेल हॅज बीन व्हेरीफाईड असं आपल्यासमोर येतं. जेव्हा आपण OTP तिथे पुट करतो त्याच्यानंतरला मग तुमच्यासमोर एक असा इंटरफेस ओपन होईल. म्हणजेच तुमचं फॅम पे हे तुमचं लॉग इन झालेलं असेल. तुम्हाला इथे तुमचं जर अकाउंटमध्ये बॅलन्स चेक करायचा असेल तर तुम्ही ते इथून पाहू शकता. ते तुम्हाला बॅलन्स दिसेल तुमचं. हे मी जस्ट आता ओपन केलेलं आहे म्हणून ते 0 बॅलन्स दाखवत आहे. तुम्हाला खाली त्याच्या रेफरल अँड विन पण घेऊ शकता तुम्ही. जर तुमच्याकडे फॅम पेचे 500 कॉईन असेल पर रेफरलला तुम्हाला 500 कॉईन भेटणार आहेत. अशा प्रकारे तुम्ही ते लॉग इन करू शकता फॅम पेवरून. त्याच्या खाली तुम्हाला तुमचं रेफरल कोड, तुमची रेफरल लिंक खाली दिलेली जाईल. ती तुम्हाला शेअर करायचं आहे तुमच्या फ्रेंड्स लोकांसोबत. आणि जर तुम्हाला तुमचा QR कोड पाहायचा असेल तर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलवर क्लिक करावं लागेल. आणि इथे तुमची पूर्ण डिटेल्स असणार आहे. तुमच्या जे अकाउंटमध्ये तुमचं नाव, नंबर असं. बाहेर येऊन मग तुम्हाला तुमचा QR कोड तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला खाली लेफ्ट साईडला वॉलेटमध्ये क्लिक करायचं आहे. वॉलेटमध्ये क्लिक केल्यावर माय QR कोड इथे क्लिक करून तुम्हाला तुमचा QR कोड बघायला मिळेल. ते तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. आणि त्याच्याच साईडला तुम्हाला फॅम पे कार्ड पण अवेलेबल आहे, तेही तुम्ही काढू शकता. पण इथे तुम्हाला काही पैसे भरायला लागतील. ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवून देईल. ठीक आहे. तर भेटूया आपल्या आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला अजून काही अडचण येत असेल कोणत्याही ॲपमध्ये तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा.